रात्र वेऱ्याची आहे, मराठी माणसा जागा हो. तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे. तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. मुंबईचा रंग बदलू देऊ नको. ही फक्त पोस्टर्स नाही, एक जिवंत उदाहरण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला थोडा बोरिंग वाटेल, परंतु स्किप करू नका. शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रतिप्रश्न चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी निलेश मालवी. आपण पाहत आहात प्रतिप्रश्न. 2 दिवसापूर्वी नाशिकमधून एक असे प्रकरण समोर आले, ज्या प्रकरणामुळे नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरले. कारण प्रकरण असे आहे की नाशिकमधील एका IT कंपनीत काम करणाऱ्या 8 हिंदू तरुणी आणि महिलांनी धाडस करून तक्रार दिली आणि गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीतील काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी त्यांचा छळ केला. काही प्रकरणांमध्ये तर लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध सुद्धा ठेवले. ऑफिसमध्ये अश्लील टिप्पणी आणि छळही करत होते. आणि हिंदूच्या ज्या तरुणी आणि महिला आणि जे कोण पुरुष आहे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने कारवाई सुरू केली. या प्रकरणाची जबाबदारी पोलीस उप आयुक्त मोनिका राऊत यांच्यावर सोपवण्यात आली होती. पोलिसांनी 40हून अधिक CCTV फुटेज गोळा करून आणि मोबाईल चॅटमधून भक्कम पुरावे जमा करून ठेवले. कंपनीच्या HR प्रमुख सह 7 आरोपींना अटकही करण्यात आली आणि त्यांना 10 एप्रिल 2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यात आसिफ अन्सारी, सफी शेख, रजा मेमन, तोशिफ अख्तर, शाहरुख कुरेशी आणि दानिश शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एक महिला आरोपी जिचं नाव आहे निदा खान, हिचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे काही पीडितांनी असेही म्हटले की ते जे जिहादी होते ते धर्मांतरांसाठी दबाव टाकत होते. व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे प्लॅनिंग करायचे. काही महिलांना नोकरी, प्रमोशन किंवा ट्रान्सफरचे आमिष दाखवले गेले. सातारा येथून रोजगारासाठी नाशिकमध्ये आलेल्या एका हिंदू तरुणाचा या जिहादी आरोपींनी गैरफायदा घेतला. त्या पीडित तरुणाला त्याच्या धर्माबद्दल हीन वागणूक दिली. इस्लाम धर्माचे आकर्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. इतकेच नव्हे तर त्याला भगव्या कुर्त्यावर, जे आपण कुर्ता घालतो त्या भगव्या कुर्त्यावर टोपी घालून, गोल टोपी, नमाज पठण करण्यास सांगितले आणि जबरदस्तीने त्याला नॉनव्हेजही खायला घातले. हा प्रकार मित्रांनो साधा नव्हता. आरोपांनुसार एक प्लॅनिंग पॅटर्न होता. नवीन मुलींना टार्गेट, त्यांच्याशी जवळीक वाढवणे, भावनिकरित्या जोडणे आणि नंतर शारीरिक संबंधासाठी दबाव आणणे. काही केसमध्ये तर
व्हिडिओ कॉल, चॅट्स, स्क्रीनशॉट, ब्लॅकमेलिंगचे आरोपांना वेगळ्या धर्माची माहिती दिली जात होती. व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये चर्चा होत होती. मानसिक दबाव टाकला जात होता. या प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, दोषींना सोडले जाणार नाही. असो, इकडे मुंबई मानखुर्दच्या शिवाजीनगर परिसरात 1400 पेक्षा जास्त बेकायदेशीर झोपडपट्ट्या ज्या सरकारी जमिनीवर बांधल्या गेल्या होत्या, त्या झोपडपट्ट्या मुंबई महापालिकेच्या हातोरडा पडला. या अतिक्रमण विरोधी मोहिमेमुळे सरकारची 11 एकर जमीन अतिक्रमण मुक्त झाली. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की विषय कुठे भरकटत चाललाय. सुरुवातीला विषय काय होता, नाशिकचा आणि आता मुंबईचा, तेही सरळ मानखुर्द सारख्या शिवाजीनगर परिसरातला. सुरुवातीला मी म्हटलं होतं ना तुम्हाला, व्हिडिओ थोडा बोरिंग वाटेल. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलात ना, आता पुढेही पहा. नाशिक ते मुंबई काय कनेक्शन आहे आणि सुरुवातीला जे पोस्टर दाखवले त्याचा थेट संबंध काय आहे. चला तर मग नाशिक, मुंबई आणि त्या पोस्टरचा काय संबंध आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. नाशिकमध्ये जो प्रकरण घडलं त्याचा थेट संबंध आपल्या धर्माबद्दल येतो. हो, हिंदू धर्माबद्दल. नाशिकच्या IT मल्टीनॅशनल कंपनीत काय घडलं हे मी तुम्हाला सविस्तर सांगितलं. जो एक अत्याचार होता, फसवणूक होती, भीती होती, खूप मोठा क्राईम होता आहे. ज्या कंपनीत काम करणारे जिहादी आपल्या हिंदू धर्मावर, हिंदूवर, मराठी माणसांवर, महिलांवर, तरुणींवर अत्याचार करत होते, त्या कंपनीत काही मोजके जिहादी हिंदूंच्या जीवावर उठले होते. आणि इथे मुंबईच्या मानखुर्दमध्ये जे 1400 अनधिकृत झोपडे तोडण्यात आले, त्या प्रत्येक घरातून कमीत कमी 4 लोक जरी राहत असतील तरी विचार करा की मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जिहादी असतील, किती बांगलादेशी असतील, किती रोहिंग्या असतील, ज्यांच्याकडे ना आधार कार्ड आहे, ना मतदान कार्ड आहे, ना पॅन कार्ड आहे, ना राशन कार्ड आहे, ना भारतीय असण्याचा काही पुरावा आहे. जरी काही पुरावा असेल तर ते नक्कीच डुप्लिकेट बनवून घेतले असणार. कारण मध्यंतरी आपण पाहिलंच आहे की बंगालमधून कितीतरी बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरी करतात आणि पैसे देऊन डुप्लिकेट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून महाराष्ट्रातील किंवा भारतातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन स्थायिक होतात. या सर्व बांगलादेशी रोहिंग्यांना शोधण्याचे काम महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई महानगरपालिका करतच आहे. जे प्रकरण नाशिकमध्ये घडलं ते उद्या तुमच्या आमच्या सोबतही घडू शकतं. भविष्य आपल्या मुलामुलींचं आहे. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात, महाराष्ट्र राज्यात जे जिहादी
आत्तापासूनच हिंदूवर अत्याचार करत आहेत, त्रास देत आहेत. शाकाहारी लोकांना नॉनव्हेज खायला घालत आहेत, खायला लावत आहेत. हिंदू धर्माबद्दल, हिंदू संस्कृतीबद्दल, हिंदू देवी देवतांबद्दल अपशब्द वापरत आहेत. इनफॅक्ट शिव्या देत आहेत. म्हणूनच मी ती पोस्ट सुरुवातीला मी तुम्हाला जे दाखवलं पोस्टर्स, त्याच्यात खूप मोठा अर्थ दडलेला आहे. तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे. मुंबईचा रंग बदलू देऊ नको. आपण अलीकडेच मुंबऱ्यातून पाहिले आहे की मुंबरा कसा हिरवा करण्याचा बोलले जात होते. तुझ्या अस्तित्वाची लढाई रात्र वेऱ्याची आहे. मराठी माणसा, फक्त मराठी माणसांनी नव्हे, संपूर्ण हिंदूंनी जागे व्हावे. संपूर्ण हिंदूंनी, जात पात न पाहता.